स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय म्हणाले पत्रकार? खानापूर तालुक्यातून कसा जाणार नेमका महामार्ग? पहा पत्रकार संतोष भिंगारदेवे यांचे विश्लेषण। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। प्रवेश सुरू 2026-27 डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। राज्यभरातील बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गात बदल करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील 26 गावांचा यामध्ये समावेश आहे आणि खानापूर तालुक्यातील देखील अनेक गावं या शक्तीपीठ महामार्गात जात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी संतोष भिंगारदेवे आहेत, पत्रकार आहेत, ज्यांनी याबाबत बातम्या लिहिलेल्या आहेत। या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग आपल्या तालुक्यातून जात आहे, काय सांगाल माहिती? शक्तीपीठ महामार्ग हा तळकोकण ते नागपूर असा जोडणार आहे। यामध्ये बहुतांश देवस्थानं जी महाराष्ट्रातली प्रमुख देवस्थानं जोडली जात आहेत, म्हणून याला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आलेले आहे। तर या शक्तीपीठ महामार्गामध्ये पूर्वी सांगली जिल्ह्यातील 19 गावं सहभागी करून घेतली होती। या 19 गावामध्ये एक आटपाडी तालुक्यातील शेटफळे वगळता उर्वरित मिरज उपविभाग म्हणजे तासगाव तालुका आणि मिरज तालुका यातील 18 गावं ह्याचा समावेश होता। परंतु सधन जमिनी आणि तिथे शेतकऱ्यांचा विरोध पाहता या शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध झाला सांगली जिल्ह्यातून। त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग याचा अलाइनमेंट आणि आराखडा बदलण्यात आला आणि परवा 2-4 दिवसापूर्वी राज्य शासनाच्या वतीनं एक GR जारी करण्यात आला। त्या GRमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा अलाइनमेंट आणि आराखडा आता बदललेला आहे। तर आता हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो खानापूर तालुक्यातून म्हणजे सातारा जिल्हा त्यात नव्याने ॲड झाला आहे आणि सातारा जिल्ह्यातून खानापूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत आणि खानापूर तालुक्यातील सर्वात पहिल्यांदा भिकवडी गावात हा सातारा जिल्ह्यातून शक्तीपीठ मार्ग प्रवेश करणार आहेत। त्या भिकवडी गावातून पुढे माहुली, नागेवाडी, चिखलहोळ आणि घाणवड मार्गे हा पुन्हा भाळवणी असा खानापूर तालुक्यातून पुढे पलूस, कडेगाव आणि वाळवा तालुका आणि वाळवा तालुक्यातून पुढे हा मार्ग कोकणामध्ये जाणार आहे अशी प्राथमिक माहिती याबाबत खात्रीलायक सूत्रांच्याकडून आणि प्रशासकीय सूत्रांच्याकडून मिळत आहे। याबाबत एक 2-4 दिवसामध्ये अधिकृतरित्या शेतकऱ्यांना सुस्पष्टता येईल की कोणते नेमके गट नंबर यामध्ये सहभागी आहेत, कोणत्या नेमक्या गावाचं कार्यक्षेत्र किती जाणार आहे याबाबत सुस्पष्टता येईल। परंतु MSRDCच्या वतीनं याबाबतीतला सर्व आराखडा तयार करण्यात आला आहे असे तेथील सूत्रांची माहिती आहे। तिथून प्राथमिक माहिती मिळत आहे। येत्या 2-4 दिवसामध्ये याबाबत आपणाला अधिक स्पष्टता येईल। खरं तर हा महामार्ग 856 किलोमीटरचा आहे। यापूर्वी त्याला 18 तास लागणार होते, पण 8 ते 9 तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे। काय यात बदल होऊ शकतो? काय लोकांना फायदा होऊ शकतो? पूर्वीपेक्षा अगदी थोडा हा महामार्ग वाढला जरी असला तर हा एक्सप्रेस हायवे आहे। एक्सप्रेस हायवे म्हणजे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हा महामार्ग होणार आहे आणि नेमके याला कुठं आउटलेट आहेत म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग, आत जाण्याचा मार्ग याबाबत देखील येत्या 2-4 दिवसात सुस्पष्टता होईल। मुळात गावं किती सहभागी आहेत खानापूर तालुक्यातली आणि कशा पद्धतीचा त्यांचा सहभाग त्या जमीन अधिग्रहण होणार आहेत याबाबत येत्या 2-4 दिवसामध्ये प्रशासकीय पातळीवर
सविस्तर माहिती मिळेल असे आम्हाला सांगण्यात आले आहे. परंतु आता हे एक निश्चित झालं आहे की जी अलाइनमेंट होती पूर्वीची ती कॅन्सल केली आहे, ती रद्द केली आहे, ती अधिसूचना पण रद्द केली आहे आणि नव्याने जो हा महामार्ग होणार आहे तो महामार्ग आता सातारा जिल्हा त्यामध्ये ॲड करून सांगली जिल्ह्यातील 26 गावामधून जाणार आहे. त्यातील खानापूर तालुक्यातील मी आता सांगितल्याप्रमाणे गावांचा सहभाग आहे. तर हा महामार्ग पूर्वीचे जे अंतर होते साहजिकच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर असल्यामुळे किंवा नियोजित ग्रीनफील्ड हायवे त्यासारखा दर्जेदार असल्यामुळे साहजिक हे जे कोकणामध्ये जाण्याचा किंवा अर्थात कोकणामध्ये किंवा गोव्याकडे जाण्याचा, गोव्याच्या अलीकडेच हा मार्ग थांबणार आहे. परंतु जिकडं नागपूरला आणि कोकणामध्ये जाण्याचं अंतर खूप कमी होणार आहे एवढं मात्र निश्चित. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला विरोध होता. आता आपल्याकडे काय तशी परिस्थिती आहे का, काय विरोध आहे का? कसं आहे, याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार ज्या प्रशासकीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे की जो पूर्वी विरोध होता तो विरोध इतका तीव्र होता, त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये याबाबत एक त्यांच्याबाबतचे या शक्तिपीठ महामार्गाबाबतचे स्पष्टीकरण देताना असं सांगितलं होतं की जयकुमार गोरे जे मंत्री आहेत ते सोलापूरचे आणि सोलापूरचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री त्यांच्याशी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हा मार्ग ठरवला आहे असा देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट दिलं होतं. त्याचबरोबर त्यांनी एक मिश्किलपणे असं पण उत्तर दिलं होतं की हा मार्ग हा ईश्वरपूर जवळून जाणार आहे. त्यामुळं विरोधी पक्षनेते जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंत पाटील साहेब हे देखील याला संमती देतील किंबहुना त्यांना देखील हा महामार्ग आवडेल असं याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळं हा मार्ग हा सर्वांशी चर्चा करून झाला असावा किंवा शेतकऱ्यांना कमीत कमी बाधा होईल अशा पद्धतीनं तयार करण्यात आला असावा, शेतीला कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीनं तयार करण्यात आला असावा असे एक तर्क वाटतो किंवा या सर्व घटनाक्रमावरून आपणाला स्पष्ट जाणवते. खरं तर सांगली जिल्ह्यातील 26 गावातून हा मार्ग जातोय, आपल्या खानापूर तालुक्यातून देखील जातोय. काय बदल घडू शकतो, लोकांमध्ये हे होऊ शकते काय? तुम्ही एक लक्षात घ्या की खानापूर तालुका हे आता नॅशनल हायवेचे किंवा सुसज्ज रस्त्यांचं एक फार मोठं जाळं निर्माण झालं आहे. पूर्वी खानापूर तालुका म्हणजे दुष्काळी तालुका असं समजलं जायचं. आता आपल्या तालुक्यातून हा जो मार्ग आहे कराड विजापूर हा एक नॅशनल हायवे गेलेला आहे. बारामतीहून इकडे संकेश्वर हा मार्ग जो जाणार आहे बारामतीहून या मार्गाचं पण काम प्रगतीपथावर आहे. आणि हे दोन महामार्ग जात असतानाच ग्रीनफील्ड हायवे हा जो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो पण खानापूर तालुक्यातून जाणार आहे. हा ग्रीनफील्ड हायवे जो आहे तो नॅशनल हायवे जो आहे NH4 पुणे बेंगलोर महामार्ग, या महामार्गावरील वाढतं ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या ट्रॅफिकला पर्यायी मार्ग म्हणून हा NH4 खानापूर तालुक्यातून पण जाणार आहे. आणि हे 3 मार्ग जात असतानाच नव्याने हा शक्तिपीठ महामार्ग पण जात आहेत. यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे की खानापूर तालुक्याचा जो माहुली परिसर आहे तो कदाचित या महामार्गांच्यामुळे जंक्शन होईल आणि एक उत्पन्नाची नवीन साधनं मिळतील, विकासाचे नवीन दालन खुले होईल, दळणवळणाची साधने वाढतील आणि साहजिकच मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता की या परिसरात व्यापार उदीम वाढीस लागेल अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही वृत्तांकन करत असताना यावरती प्रकाशझोत टाकला, लोकांना तुम्हाला फोन आले, लोकांच्या काय समस्या आहेत का? लोकांची याबाबतीत द्विधा मनस्थिती आहे. आपल्याकडे टेंबू योजनेचे पाणी आलेले आहे आणि काही शेतं आता अलीकडच्या काळात सदन झालेले आहेत. काही लोकांना असं वाटतं की हा रस्ता जरूर व्हावा, काही लोकांना असं वाटतं की आता हे पाणी आलेलं आहे आणि नेमकं काय याबाबतीत आपलं शेत जातं की नाही जातं, आपली जागा जाते की नाही याबाबतीत साशंकता आहे. सर्वजण आमच्याकडे विचारणा करत आहेत. आम्ही याबाबतीत एक शासनाकडून सुस्पष्टता आल्यानंतर एक नव्याने याबाबतीत सर्व माहिती आम्ही शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. परंतु एक माहिती अशीही मिळते की पूर्वी 1 किलोमीटरला 18 कोटी असं कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई मिळायची, परंतु आता शासनाने ही नुकसान भरपाई अधिक केल्याचे
काही अधिकारी नावं न सांगण्याच्या अटीवर सांगतायत. कारण साहजिक आहे, याबाबत शासनाची सुस्पष्टता आल्याशिवाय कोण इतक्या परखडपणे आणि स्पष्टपणे सांगणार नाही. अवघे काही दिवस आपल्या हातात आहेत. यानंतर शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत आपणाला स्पष्ट माहिती मिळेल. परंतु फारसा काही विरोध या खानापूर तालुक्यातील या जो नव्याने अलाइनमेंट केलेला शक्तिपीठ महामार्ग आहे यात होणार नाही. किंबहुना शासनाच्या काही सूत्रांच्याकडून असं सांगण्यात येतं आहे की चर्चा करून आणि या लोकांच्याशी सहमतीने हा रस्ता तयार करण्यात येईल. याबाबत इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार सुहास बाबर यांनी काय भूमिका घेतली काय? आमदार सुहास बाबर यांनी त्यांच्याशी मी यापूर्वी चर्चा केली होती. त्यांनी एक मार्ग सुचवला होता. त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून शेटफळे हे एकमेव गाव जात होतं. तर त्यांचं असं मत होतं की खरसुंडी रेवणसिद्ध अशा हा मार्ग थोडासा अलाइनमेंट बदलावं आणि त्यांच्या संकल्पनेतून हा खानापूर तालुक्यासाठी खानापूर तालुक्यातील देवस्थानं जोडून हा एक भक्तिपीठ महामार्ग करावा अशी त्यांनी विधानसभेत मागणी केली होती. परंतु आता हा जो मार्ग आहे तो मार्ग मला असं वाटत नाही की आमदार सुहास बाबर किंवा अन्य कोणीही लोकप्रतिनिधी असतील हे त्यांना हा मार्ग तसा काही नकोसा असेल असं मला वाटत नाही. कारण हा मार्ग देखील खानापूर तालुक्यातील दळणवळणासाठी उपयोगी ठरणार आहे. शिवाय की ग्रीनफील्ड हायवे जो आहे, ग्रीनफील्ड नॅशनल हायवे जो होणार आहे, ग्रीनफील्ड कॉरिडॉर तो देखील त्या परिसरातून जाणार आहे. त्यामुळं मला असं एक वाटतं की बाबा या बाबतीत सर्वांची सहमती असू शकते. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की हे होते पत्रकार संतोष भिंगारदेवे यांनी या महामार्गाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.